मित्रांनो, BRT जर गाडी घातली तर खूप मोठं नुकसान होते. अचानक जर ॲक्सिडेंट झाला तर नमस्कार मंडळी. तर पुण्याच्या ठिकाणी आपण आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बघतो BRT बऱ्याच ठिकाणी BRT असते. पण हे BRT म्हणजे काय? BRT म्हणजे बस रॅपिड ट्रान्सिट, जेणेकरून ज्या पण महानगरपालिकेच्या बस आहेत त्या जलद गतीने जावं, कारण की दोन्ही साईडला लेन असतात, त्यामुळे ट्रॉफिक होत असते. आणि बस म्हणले की बसमध्ये शालेय विद्यार्थी आले, कोणाचे काही ना काही काम असते प्रत्येकाचे, की बसला न थांबता त्यांचा जलद गतीने प्रवास होण्यासाठी BRT ही स्थापन केलेले आहेत पुण्यामध्ये. असं बऱ्याच ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये आहे, सिटीमध्ये, जसं की पुण्यामध्ये पण आहे. त्याला आपण BRT म्हणतो. ते BRTचे फायदे पण आहेत आणि तोटे पण खूप आहेत. तोटे सांगायचं म्हणलं तुम्हाला मी आता रिक्षा साईडला उभा केली, हे बघा पार्किंग लाईट पण टाकलेली आहे, जेणेकरून मागच्या गाड्यांना कळलं पाहिजे की गाडी जागेवर स्टॉप आहे. तर गाडी जर बंद केली असती, मागची लाईट चमकली नसती आणि पाठीमागच्या गाड्यांना पण दिसली नसती गाडी आहे का नाही. त्यामुळे गाडी मी लाईट खाली थांबवली आणि पार्किंग लाईट चालू करून ठेवली. तर आपला विषय कुठला होता? BRT. हे BRT म्हणजे फक्त बस जाण्यासाठी जी एक प्रणाली केलेली आहे ती, हे बघा, ही फक्त महानगरपालिकेच्या बस सेवा आहेत त्यांच्यासाठी वाहतूक केलेली असते फक्त, जेणेकरून त्यांना अडथळा होऊ नये म्हणून. आता आलो आपण BRT कुठं? रावेत साईडला. चला म्हटलं तुम्हाला थोडीफार माहिती पण द्यावं. आणि मित्रांनो, या BRTमध्ये गाडी जर आपण घातली तर आपल्या खूप नुकसान होतं. हे बघा, आहे की नाही? घातले की नाही टू व्हीलर? ही फक्त बस प्रणालीसाठी केलेली एक व्यवस्था आहे, हिला आपण BRT म्हणतो. त्यामध्ये फक्त बसनेच प्रवास केला पाहिजे. आणि आपण जर त्यामध्ये गाडी टाकली उदाहरणार्थ, तर नुकसान काय होतं आहे माहिती आहे का? थोडं नुकसान होतं आहे ना बेकार, ती सांगण्याची पण गरज नाही. ते नुकसान म्हणलं तर तुमचा कुठलाच क्लेम BRTमध्ये पास होत नाही, आहे की नाही? हे बघा, गाड्या घालतात का नाही? तर BRTमध्ये गाड्या घालीत जाऊ नका मित्रांनो. BRTमध्ये जर गाडी घातली तर खूप मोठं नुकसान होते. अचानक जर ॲक्सिडेंट झाला, BRTमध्ये जर अचानक ॲक्सिडेंट झाला की तुम्हाला कुठलीच कंपनी तुमची इन्शुरन्स पास करीत नाही. हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा. मला माहीत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. BRTमध्ये जर ॲक्सिडेंट झाला, तुमची कुठली गाडी असू द्या, टू व्हीलर असू द्या, मर्सिडीज असू द्या, ऑडी असू द्या, तुमचा कुठलाच क्लेम पास होत नाही, इन्शुरन्स पास होत नाही, ना ती गाडीची भरपाई पण पास होत नाही. तर त्यामुळं मित्रांनो, चुकून पण BRTमध्ये गाडी टाकू नका. का फरक पडणार आहे? 1-2 मिनटाचा फरक पडून लिहिले. फक्त तुम्ही स्पीडने निघून जाता BRTमधून. अचानक गाडी आली पाठीमागून बसचं, ब्रेक जर फेल झाला आणि दिला तुम्हाला डच्चू, तर काय करणार तुम्ही? काही करू शकत नाहीत. सांगण्याचा उद्देश हा आहे की BRTमध्ये चुकून पण गाडी घालू नका. खूप मोठं नुकसान होतंय. तुम्हाला मस्त माहिती, तुम्ही खूप एक्सपर्ट आहात, पण कुठली घटना केव्हा होईल हे सांगता येत नाही. बरोबर आहे ना? व्हिडिओ काढण्याचा उद्देश हाच होता माझा की BRTमध्ये गाडी घालू नका. BRT बससाठी BRT ही फक्त बस सेवेसाठी केलेली एक सुविधा आहे का नाही? आता पाठीमागून बस जाईल माझ्या, हे बघा बस आली, फक्त बसच जाते, बाकी गाड्या जायला नाही पाहिजे, कारण की त्यांना अडथळा होऊ नये, त्यांना जास्त ट्रॅफिक लागू नये. त्यामुळे ही BRT योजना पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, हे BRTमध्ये रनिंग करतात. BRTमध्ये रनिंग करतात ना? गाड्या नसेल तर बघा, गाड्या नसेल तर हे BRTमध्ये रनिंग करतात, ते पण गाड्या बघून. आणि मला तुम्ही सांगा, जर गाड्या ह्या प्रायव्हेट गाड्या ज्या येतात, अनलिगल गाड्या ज्या येतात, हे बघा पाठीमागून गाड्या आल्या, हे असं जर गाड्या आल्यात की ह्यांना पण त्रास होतो ना बिनकामाचा. आम्हाला पण खूप त्रास होतो. बस वगैरे येते. बसचा का नाही? बसला तर लिगली बस, पण अशा गाड्या आल्या ना, रनिंग आम्हाला करता येत नाही. मेन गोष्ट, आणि मधलं नाही का हळूहळू चालावं लागतं आम्हाला. त्यामुळे नाही का आम्हाला रनिंगचा नाही का प्रॉब्लेम होतोय. तर त्या नगरपालिकेला आमची अशी विनंती आहे की PCMCला फक्त BRTमधनं गाड्या घालणं बंद करावी, अशी माझी नम्र विनंती. फक्त जी BRT सेवा केलेली ही फक्त बससाठी केलेली. आता हे बघा गाडी गेली आता पाठीमागं आणि समोरून बस येतात, हे बघा, आहे का नाही?
हे बंद केलं पाहिजे. कमीत कमी मध्ये जर गाडी घातली की 2-3 हजार रुपये ह्यांना फाईन बसला पाहिजे. कॅमेरे लावले पाहिजे, डायरेक्ट स्कॅन करा. आणि आता HRC नंबर प्लेट पण आले, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ते बघा BRT आली की नाही. बससाठी फक्त सेवा केलेली, फक्त दुसरं काय नाही. त्यांना अडथळा होऊ नये म्हणून, पब्लिकला पण अडथळा होऊ नये म्हणून. मित्र भेटले होते, ह्यांच्यासोबत पण 2 गप्पा मारायला बरं वाटलं ह्यांना पण. तर चला भेटू नंतर. हो ठीक आहे, आम्ही पण लागतो. ठीक आहे चला. तर बघितलं ना मित्रांनो, जे मुलं पण सिटीमध्ये ते एकतर ग्राउंड नसते, आहे का नाही. सगळीकडे जिकडं बघा तिकडे नुसतं इमारती. आणि मुलांना पण ग्राउंड नाही, काय नाही, खेळायचे पळतील कुठं, बरोबर आहे ना. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. बाय.